नमस्ते. तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ आहे मंगळवारचा. प्रसाद आज घरी होता. त्याला बुधवारी ते लोक सगळे निघणार आहेत पिकनिकला जायला कोकणामध्ये. त्याच्यामुळे त्याचं थोडंफार सामान खरेदी करायचं होतं, थोडी त्याची तयारी करायची होती, म्हणून त्याने आज रजा घेतलेली. सकाळी उठल्या उठल्या तिने प्रसादला बघितल्यानंतर कृष्णाईचा आनंद काही वेगळ्याच लेवलला होता. तिला मी दिसतच नव्हती आज, नाही तर सकाळी उठल्या उठल्या तिला फक्त आई हवी असते, पण आज बाबा घरी आहे तर ती आईला पूर्ण विसरली होती. माझ्याकडे येतच नव्हती ती. आणि नाश्त्यासाठी कृष्णाईसाठी मी आज हालीम, ओला खजूर आणि दूध याची खीर बनवलेली. ही थंडीमध्ये ॲक्च्युली स्पेशली चांगली आहे, कारण हालीम आणि खजूर दोन्ही गरम असतात आणि मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी दोघांसाठी चांगली आहे. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा. इझी आहे, पटकन होऊन जाते. खजूर फक्त मिक्सरला लावून घ्यायचा असतो आणि बाकी हालीम एक तासभर आधी थोडे भिजत घालावे लागतात. तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी लवकर त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. सकाळचा आमच्या नाश्त्याचं आवरलं, कृष्णाईला भरून घेतलं आणि आधी निघालो डीमार्टला, कारण का तिथे बराच वेळ गेला असता आमचा. तिथे आधी शॉपिंग केली. घरी येईपर्यंत 2-2:30 वाजलेले आम्हाला. येता येताच मग तिकडनं एक भाजीपोळी केंद्र होतं, तिथून भाजीपोळी घेतली, म्हणजे भाकरी आणि भाजी घेतली ॲक्च्युली. भजी पण घेतली एका दुकानातून आणि पटापट घरी आलो. जेवणाचं आधी सगळं आवरून घेतलं, कृष्णाईला भरवलं आणि थोडाफार आराम केला आणि मग संध्याकाळी निघालेलो आम्ही मासे घ्यायला. जसं मी म्हटलं आज मंगळवार होता, त्याच्यामुळे आज तर मासे नाही खायचे होते, पण उद्या बुधवारसाठी मासे हवे होते. आणि माझ्या आत्याचा मुलगा, म्हणजेच प्रसादच्या काकाचा मुलगा, तो येणार होता. तो पण यांच्यासोबत पिकनिकला चाललेला, तर म्हटलं त्याच्यासाठी पण होतील आणि आमच्यासाठीसुद्धा. मासे घेतले, थोडाफार भाजीपाला घेतला, कारण आता प्रसाद 4 दिवस नाही आहे म्हटल्यावर मग मला प्रत्येकाला बाहेर जाणं शक्य होत नाही एकटीला. आणि जेप्तो ब्लिंकिटवरती दरवेळेला चांगल्या भाज्या नसतात असं माझं म्हणणं आहे. भाजीपाला घेतला, मासे घेतलेले होते. घरी आल्यानंतर आधी ते मोठं काम होतं, कारण का एवढा भाजीपाला साफ करायचा होता. ते मासे नीट करून फ्रीझरमध्ये ठेवायचे होते उद्याची सोय होण्यासाठी. आता ते काम आवरून घेतलं. चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.